ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आत्ता बातमी आहे तुमच्या आमच्यासाठी म्हणजेच सर्वसामान्यांसाठी। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं आज नवं पतधोरण जाहीर केलं आणि या नव्या पतधोरणानुसार रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तब्बल 0.25% कपात करण्याचा निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला। आरबीआयच्या या नव्या धोरणानुसार गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा तुमच्यावरील ग्राहकांवरील भार कमी होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। रेपो रेटमध्ये कपात झाल्यानं आता सरकारी आणि खासगी बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या दरात कपात केली जाऊ शकते आणि त्यामुळे सामान्य लोकांचा गृहकर्जाचा आणि वाहन कर्जाच्या मासिक हप्त्याची अर्थात ईएमआयची रक्कम घटण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कमी आणि आर्थिक विकास दरामध्ये चांगली वृद्धी होत असल्यानं आरबीआयनं व्याजदर घटवल्याचं सांगितलंय। बरं, यंदाच्या वर्षामध्ये आतापर्यंत रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये आतापर्यंत तब्बल 3 वेळा कपात केलेली होती आणि त्यामुळे रेपो रेट 1% खाली आलेला आहे। यामध्ये आता आणखी 0.25 बेसिस पॉइंट्सची भर पडलेली आहे। फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये आरबीआयनं रेपो रेट हा 6.50 वरून 6.25% कमी केलेला होता। चलनविषयक धोरण समितीनं ही कपात जवळजवळ 5 वर्षांनी केलेली होती। दुसऱ्यांदा एप्रिलच्या बैठकीत व्याजदर 0.25% कमी करण्यात आला। तिसऱ्यांदा जूनमध्ये रेपो रेट 0.50% कमी करण्यात आला होता। त्यानंतर आता रेपो रेटमध्ये आणखी 0.25% कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मागील काही दिवसांमध्ये रेपो रेटमध्ये कशा प्रकारे कपात झालेली आहे त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात। तर जून 2024 मध्ये 6.5% रेपो रेटमध्ये झालेली कपात आपण पाहतोय। फेब्रुवारी 2025 मध्ये 6.5%, एप्रिल 2025 मध्ये 6%, जून 2025 मध्ये 5.50%, डिसेंबर 2025 मध्ये 5.25% इतकी कपात करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही कर्ज घेणार असाल किंवा त्यासाठी तयारी सुरू असेल तर मग काही बाबी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँकांना ज्या दरानं कर्ज देते त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं। रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी केल्यानं आता बँकांना आणखी कमी व्याजानं कर्ज उपलब्ध होईल आणि याचा फायदा बँका आपल्या ग्राहकांना देखील देऊ शकतात। रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सरकारी आणि खासगी बँकांकडून गृहकर्जाचं व्याजदर 0.25% कमी केलं जाऊ शकतं। तसं घडलं तर हा सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।